नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मुंबईतील 2006मध्ये लोकलचं जे काही प्रकरण झालं आहे, लोकलमध्ये जो काही प्रकार घडला आणि त्याचं जे रिसेंटली जजमेंट आलं आहे, त्या संदर्भाने बॉम्बे हायकोर्टाचं जे जजमेंट आलं आहे त्याचं आता मी विश्लेषण करणार आहे. तर आपण ते बघूया. विषय गंभीर आहे पण महत्त्वाचा आहे म्हणून मी आज घेतो आहे. बघा, 2006मध्ये मुंबई लोकलमध्ये जे काही प्रकार या लोकांनी घडवला त्याचे आरोपी हे जे आता सुटले आहेत, सगळे आम्ही निर्दोष आहोत म्हणून, त्या संदर्भाने तुम्ही सांगतोच. पण हे निर्दोष सुटण्यामागे कोर्टाचा जो काही सार आहे, जे काही जजमेंट आहे, त्याच्यामध्ये ज्यांना निर्दोष नाही म्हटलं, यांच्यावर जे काही दोषारोप लावले आहेत ते खरेच आहेत. फक्त ते दोषारोप प्रूव्ह करण्यासाठी जे पुरावे देतात ना, पुरावे पण दिले, पण पुरावे देताना त्याच्यासोबत काही सर्टिफिकेट जोडावे लागतात, काही प्रक्रिया कराव्या लागतात. हे सर्टिफिकेट जोडले नाही, प्रक्रिया केल्या नाही, म्हणून दिलेला पुरावा जरी खरा असला तरी त्याला कायदेशीर प्रक्रिया केली नसल्यामुळे हा कागद रद्द ठरतो. हा कागद रद्द ठरतो म्हणून जे आरोपी आहेत त्यांना आम्ही शिक्षा देऊ शकत नाही, त्यांना आम्ही सोडतो, असं या जजमेंटचं सार आहे. म्हणजे त्यांनी गुन्हा केला असं नाही म्हटलं आहे कोर्टाने. गुन्हेगाराच्या बाबतीत तुम्ही जे काही कागदपत्र दाखल केलात, पुरावे दाखल केलात, त्या पुराव्यांना, त्या कागदपत्रांना कायदेशीर प्रक्रियेचे जे काही प्रक्रिया करायला पाहिजे, जे काही सर्टिफिकेट जोडायला पाहिजे, त्या योग्य पद्धतीने जोडल्या नाही, म्हणून त्यांना आम्ही सोडतो आहे. म्हणजे घोळ कोणी घातला आहे माहीत आहे? पोलिसांनी घातला आहे. आता काही बेसिक गोष्टीचा घोळ घातला आहे. हे करताना त्या ATSचे हेड जो होते, ॲडिशनल पोलीस कमिशनर, त्यांचं नाव आहे SK जयस्वाल. या SK जयस्वालने खूप घोळ घालून ठेवला आहे. किती घोळ घातला आहे? SK जयस्वाल यांनी स्वतः सर्टिफिकेट दिले की या आरोपींचं मी कन्फेशन घेतलं म्हणून, आणि त्याला टेस्टिफाय करायला जेव्हा कोर्टात बोलवलं की तुम्ही कोर्टात या आणि तुम्ही बयान द्या की हे सर्टिफिकेट तुम्हीच दिलात, तर ते कोर्टातच नाही आले. त्याच्यामुळे ते सगळे सर्टिफिकेट रद्द झाले आणि सगळे आरोपी सुटले. ही गोष्ट कोणीच सांगत नाही, हे ऑनरेबल कोर्टाने जजमेंटमध्ये लिहिलं आहे. तर आपण जजमेंट बघूया. बघा, जजमेंटचं सार काय की ही जी केस आहे, महाराष्ट्र शासनाने ही केस लढली, ही 3 ग्राउंडवर लढली. 3 आधार होते. पहिला ग्राउंड, हे जे काही आरोपी आहेत यांच्या विरोधात पहिला ग्राउंड आहे आय विटनेस, हा पहिला ग्राउंड आहे. दुसरा ग्राउंड केसमध्ये लढली आहे की जी काही रिकव्हरी झाली ना, ज्या काही गोष्टींची, हा दुसरा ग्राउंड रिकव्हरी, म्हणजे स्फोटक आहेत, स्फोटकांची रिकव्हरी झाली, हा दुसरा ग्राउंड. आणि तिसरा जो ग्राउंड आहे, हे जे आरोपी आहेत यांनी जे कन्फेशन दिलं ना, हे कन्फेशनचे कागदपत्र, हे तिसरा ग्राउंड. या 3 गोष्टीवर केस लढल्या गेली आणि तिन्ही गोष्टीमध्ये या ॲडिशनल कमिशनरनी पूर्ण लूपहोल ठेवले आणि स्वतः मात्र कोर्टात आलाच नाही बयान द्यायला, असं केलं. या पूर्ण केसमध्ये हे जे 3 ग्राउंड आहेत, तुम्ही प्रत्येक 4-5 सेंटेन्स नंतर मी रिपीट करत जाणार आहे, कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ही केस कशावर लढली. मी काय रिपीट करणार आहे? 3 ग्राउंडवर आपण केस लढलो. कोणते 3 ग्राउंड? पहिला आहे आय विटनेस, दुसरा आहे जे काही स्फोटकं वापरली त्याचं जप्ती, रिकव्हरी, आणि तिसरं ग्राउंड आहे कन्फेशन. ह्या 3 गोष्टी सतत लक्षात ठेवायच्या. आय विटनेस, रिकव्हरी आणि कन्फेशन, याच्यावर लढलं गेलं. आता आय विटनेसबद्दल काय झालं सांगतो. बघा, टोटल किती आय विटनेस तपासले माहिती आहे? 8 आय विटनेस तपासलेत. आणि 8 आय विटनेसनी जे काही सांगितलं त्याचा तरी यांनी बोजबारा उडवलाच. पण आय विटनेस तपासताना एक प्रकार असतो, त्याला तुम्ही सिनेमामध्ये पाहिलं असाल की परेड घेतात ना, ओळख परेड. हां, त्याला टेक्निकल शब्द आहे, म्हणजे कायद्यातला TI, म्हणजे टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड. आता कायदा काय म्हणतो? जेव्हा केव्हा तुम्ही TI करता, तर तेव्हा तो परेड घेणारा जो अधिकारी आहे तो अथॉराईज पाहिजे, तो त्या पदास पात्र पाहिजे, क्वालिफाय पाहिजे. या जयस्वालनी काय गोड केला? ज्या अधिकाऱ्याला नेमलं परेड घेण्यासाठी, तो अधिकारीच बेकायदेशीर आहे. म्हणजे काय झालं? सगळे विटनेस बोलवले, म्हणजे आरोपीला जेव्हा धरलं तेव्हा सगळे विटनेस बोलवले. पहिली परेड कधी झाली? 7 नोव्हेंबर 2006ला पहिली परेड झाली, ओळख परेड. तर या परेडमध्ये तो जो ऑफिसर होता ज्याने ही ओळख परेड घेतली, TI घेतली, तो होता बर्वेला त्या कामासाठी लावलं. सगळे आरोपी पकडून आणले आणि जे काही विटनेस आहे सगळ्यांना आणलं आणि ओळख परेड केली, डॉक्युमेंट तयार केले, दस्त तयार केले आणि कोर्टात दाखल केले. आणि कोर्टात काय सिद्ध झालं माहिती आहे? हे जे बर्वे होतं ना, बर्वे अधिकारी ज्यांनी परेड घेतलं, तो ती परेड घेण्यासाठी डिस्क्वालिफाय होता.
त्याच्यामुळे कोर्टाने म्हटलं की परेड ठीक आहे, परेडमध्ये आय विटनेसनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, सगळं आम्हाला मान्य आहे, पण ज्यांनी परेड घेतलं तो बर्वे हा TI घेण्यासाठी डिस्क्वालिफाय होता, त्याच्यामुळे हे सगळी परेडच रद्द, म्हणून आरोपी सुटले. म्हणजे मी 3 ग्राउंड सांगितलं. 3 ग्राउंड काय? आय विटनेस, रिकव्हरी आणि तिसरं कन्फेशन. म्हणजे या ॲडिशनल कमिशनर जयस्वालनी ही जे काही एक्सरसाइज केली, कुठली ओळख परेडची, ती एका गोष्टीने झटक्यात नलिफाय झाली. कोणत्या गोष्टीने? सगळी जी काय ओळख परेड घेतली तो घेणारा अधिकारी बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे परेड बेकायदेशीर. त्याच्यामुळे जो पहिला ग्राउंड होता आपला, कुठला? आय विटनेस, तो नलिफाय झाला या केसमध्ये. आता दुसरा ग्राउंड काय? रिकव्हरी. रिकव्हरी काय काय झालं माहिती आहे? याच्यामध्ये 3 गोष्टी रिकवर झाल्या. हे कुठे लिहिलं आहे? या जजमेंटमध्ये लिहिलं आहे. जजमेंटमध्ये आता जे परेडच्या बद्दलचा पॅरा नंबर आहे 1461. आता रिकव्हरीचा सांगतोय. दुसरी गोष्ट, रिकव्हरीचा पॅरा नंबर आहे 1477. या पॅरामध्ये जे काही हे स्फोटकं रिकवर झालीत ना, त्या स्फोटकाबद्दल ऑनरेबल हायकोर्टाने म्हटलं आहे की हे स्फोटकावर तुम्ही आणलं ठीक आहे, पण याच्यामध्ये बेसिक गोष्ट नाही केली. काय नाही केली? या स्फोटकांना जप्त करण्यासाठीची प्रक्रिया असते. कोणती प्रक्रिया असते? पंचनामा करा त्या स्फोटकाचं, त्यांचं व्यवस्थित सीलिंग करा, त्याच्यावर लिहा, पंचाच्या सह्या घ्या, पंचनामावर सह्या घ्या, ज्या ठिकाणी हे स्फोटक मिळाले त्याचा स्थळ पंचनामा करा. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत बेसिक गोष्टी आहेत. आणि जेव्हा तुम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवता तेव्हा सीलिंग करा व्यवस्थित, ह्या सगळ्या गोष्टी करून पाठवा. तर हे सगळं जर डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर फॉरेन्सिक लॅबची रिपोर्ट जी आहे आम्ही ती मान्य करू. आणि यातली कुठलीही गोष्ट कायदेशीररित्या केल्या गेली नाही असं कोण म्हणत आहे? बॉम्बे हायकोर्ट म्हणत आहे. कुठे म्हणत आहे? पॅरा नंबर 1477 म्हणत आहे. खरंच सांगा, इतकं काम केलेल्या अधिकाऱ्यांना जे काही तुम्हाला रिकव्हरी होते त्याचा पंचनामा, त्याची सीलिंग हे करता येत नसेल का? येते, पण तुम्ही नीट नाही केली असं कोर्ट म्हणत आहे. म्हणजे पोलिसांनी काहीतरी साटलोटं करून मुद्दाम याच्यामध्ये लूप होल ठेवले असं ऑनरेबल कोर्ट म्हणतं. म्हणजे काय झालं? जी काही रिकव्हरी आहे ती रिकव्हरीच्या आधारे जी काही केस उभी केली ते रिकव्हरीचं सगळं प्रोसिडिंगच रद्द करून टाकलं हायकोर्टाने. का? कारण बेसिक गोष्ट तुमची पंचनामे नीट नाही, सीलिंग नीट नाही, फॉरेन्सिक लॅबबद्दल जे काही तुम्ही पाठवलं ते सगळं बेकायदेशीर आहे. म्हणजे पोलिसांनी हा जो दुसरा ग्राउंड आहे ना तो पण नलिफाय करून टाकला आपल्या शौर्याने. ही दुसरी गोष्ट. मी नेहमी म्हणतो 3 गोष्टी आठवण ठेवायच्या. ह्या केसचा आधार काय? 3 गोष्टी. पहिलं काय? आय विटनेस संपवून टाकलं. का? ते परेडचा अधिकारी त्यांनी बेकायदेशीर नेमला, म्हणून आय विटनेस आणि परेड आणि ओळख सगळी संपली, ते सगळे वॉश झाले. दुसरं तुमचं रिकव्हरीची पंचनामे, सीलिंग बरोबर नाही आहे हे सांगितलं आहे, काय बेकायदेशीर आहे, म्हणून सगळे तुमची रिकव्हरी जे काही तुमची स्फोटक मिळाली, एकही स्फोटक हा घटनास्थळाच्या स्फोटकाशी सुसंगती दर्शवत नाही. कशामुळे दर्शवते ही सुसंगती? फॉरेन्सिक रिपोर्टमुळे. ती रिपोर्ट कायदेशीर आहे का? नाही. का? कारण जप्तीच बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे जो माल तुम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवला त्याची जप्तीच बेकायदेशीर असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. म्हणून पाठवलेला माल आणि घटनास्थळाचा माल एकच आहे, त्याच्यामध्ये संबंध आहे हे इस्टॅब्लिशच होत नाही. एवढी मोठी चूक पोलिसांनी केली. आणि तिसरं काय? तिसरं आणि खूप महत्त्वाचं ते काय? कन्फेशन. कोणाचं? हे सगळे आरोपीचं. तर कन्फेशनबद्दल ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने पॅरा नंबर 1481 सांगितलं आहे. काय म्हटलं आहे बघा. जेव्हा केव्हा एखादा आरोपी कन्फेशन देतो तेव्हा त्याच्यामध्ये सगळं कन्फेशन झाल्यानंतर या अधिकाऱ्यांनी आपलं एक सर्टिफिकेट जोडायचं असतं. त्याची एक खूप मोठी प्रक्रिया आहे. हा शॉर्ट व्हिडिओ आहे, मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण एक सर्टिफिकेट जोडायचं असतं. बऱ्याच याच्यामध्ये या अधिकाऱ्याने जयस्वालनी सर्टिफिकेटच जोडलं नाही. म्हणजे माझ्यासमोर कन्फेशन झालं हे जोडलंच नाही. आणि ज्याच्यामध्ये जोडलं त्याच्यामध्ये कोर्टाने म्हटलं की जे सर्टिफिकेट तुम्ही जोडलात त्याच्याबद्दल सत्यता पडताळायची आहे, तुम्ही कोर्टात या, विटनेस बॉक्समध्ये उभे राहा आणि आम्हाला सांगा, असं कोर्टाने म्हटलं. तर हे जयस्वाल नावाचे कमिशनर आलेच नाही. त्याच्यामुळे जेवढे कन्फेशन दिले होते ना, आम्ही आरोपी आहोत, आम्ही जाऊन हे केलं, आम्ही तो अपराध केला, हे अपराध केलं, ते केलं, सगळं जे काही सांगितलं ना या आरोपींनी, हे आरोपींनी खरं खरं सांगितलं बरं, आम्ही एवढे आरोप केले म्हणून. त्यातली एकही आरोप खोटा नाही आहे. पण हे जे काही कन्फेशनचे दिले आहे त्याच्यामध्ये कन्फेशन जे काही लिहून घेतलं पोलिसांनी ते जेव्हा कोर्टात दाखल केलं तर
काही कन्फेशनमध्ये या अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेट न जोडल्यामुळे ते सर्टिफिकेट न जोडलेले सगळे कन्फेशन रद्द झाले. म्हणजे आरोपी म्हणतोय मी स्वतः आरोपी आहे, पण पोलीस कमिशनर त्या आरोपाच्या कागदाला सर्टिफिकेट जोडत नाही म्हणून आरोपी स्वतः आरोपी आहे असं सांगितल्यानंतरही फक्त सर्टिफिकेट नाही आहे म्हणून ते सगळे आरोपाचे कागद कोर्टाने रद्द केले. किती धक्कादायक आहे. आणि दुसरं, काही आरोपीच्या कन्फेशनला या पोलीस अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेट जोडली कन्फेशनची. मग जेव्हा कोर्टाने म्हटलं की जयस्वाल साहेब तुम्ही या कोर्टामध्ये आणि कटघऱ्यात उभं राहा आणि बयान द्या की हे जे कन्फेशन झाले आहे याला जे सर्टिफिकेट जोडली आहे ही तुम्हीच जोडली आहे हे सांगा आणि याच्यावर सही तुमचीच आहे हे सांगा, म्हणजे आम्ही यांना शिक्षा देऊ. तर जयस्वाल म्हटले की मला वेळ नाही, मी कोर्टाचंच येत नाही असं म्हटलं. हे लिहिलं आहे का जजमेंटमध्ये? हो लिहिलं आहे. त्याच्या पॅरा नंबर 148 मधील सब क्लॉज 4 काढून वाचा. लक्षात ठेवा, पॅरा नंबर 1481 मधील सब क्लॉज 4 काढून वाचा. याच्यात ऑनरेबल कोर्टाने लिहिलं आहे की जयस्वालला आम्ही बोलवलं कन्फेशन बॉक्समध्ये येऊन कन्फेशन दे, तर त्याने नाही दिलं. त्याच्यामुळे सगळे आरोपी जे हे म्हणतात की आम्हीच गुन्हा केला आहे तरी कोर्ट त्यांना सोडतो, कारण आरोपींनी गुन्हा केला असं ज्या कागदावर आरोपींनी लिहून दिलं त्या कागदाला सर्टिफाय करणारा अधिकारी कोर्टात येऊन बयान देत नाही. त्याच्यामुळे आरोपी म्हणतात आम्ही आरोपी आहोत तरी कोर्टाने म्हटलं आम्ही सोडून देतो. का? कारण टेक्निकॅलिटी, सर्टिफाय करणारा अधिकारी हा जयस्वाल येत नाही आहे म्हणून त्याला सोडून दिलं. परत रिपीट, काय 3 गोष्टी. आमच्या केसचा आधार काय आहे? आय विटनेस, तो गेला बर्वेमुळे. दुसरं, जे काही रिकव्हरी आहे ती गेली पंचनाम्यामुळे. आणि हे जे काही कन्फेशन होते हा तिसरा ग्राउंड होता, ते सगळे गेले. का? कारण हा जयस्वाल आहे यांनी काही आरोपीच्या कन्फेशनला सर्टिफिकेट जोडली नाही म्हणून आरोपी सुटले. आणि ज्या आरोपीच्या याला कन्फेशनला सर्टिफिकेट जोडली त्याचं बयान देण्यासाठी कोर्टाने बोलवल्यानंतरही जयस्वाल जाऊन हजर झाला नाही म्हणून ते पण सुटले. तुम्हाला अंदाज येतोय का हे कसे सुटले आहे? बघा, जे काही प्रकरण केलं, घडवलं ना, घडवून आणणारे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे लोक आहेत, त्यांनी खूप खर्च केलं. 2006 मधली आहेत ह्या सगळ्या घटना. हा कन्फेशन पण 6 मधला आहे. परेड पण नोव्हेंबर 2006 मधली परेड आहे. 2006 मध्ये सत्तेत कोण होते? 2006 मध्ये गृहमंत्री कोण होते? 2006 मध्ये कमिशनर कोण होते? 2006 मध्ये खालून मुंबईपासून दिल्लीपर्यंत सत्तेत कोण होते? विचार करा. एखादा कमिशनर जर कोर्टात येत नसेल, त्यांनी सर्टिफिकेट दिल्यानंतरही कोर्टात येऊन सर्टिफिकेटला तो ऑथेंटिक करत नसेल, पळून जात असेल, लपून बसत असेल, याचा अर्थ कमिशनर दोषी नाही आहे. 2006 मधले सत्ताधारी दोषी आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांनो लक्षात ठेवा, 2025 मध्ये हे आरोपी सुटतात कारण 2006 मधील सत्ताधारी, गृहमंत्री, शासनकर्ते, पोलीस लोक या सगळ्यांनी मिळून आरोपींना सोडलं. कसं सोडलं? आरोपी स्वतः लिहून देतात आम्ही आरोपी आहो, आरोपी स्वतः लिहून देत आहेत आम्ही ह्या घटना केल्या, पण तो लिहून दिलेल्या कागदाला सर्टिफिकेट जोडणारे अधिकारी कोर्टात येऊन सांगत नाही की मी सर्टिफाय केलो, त्याच्यामुळे तो लिहून दिलेला कागद रद्द ठरतो. आणि काही लोकांनी लिहून जे दिलं बयान, त्या बयानाला सर्टिफिकेटच जोडलं नाही, त्याच्यामुळे ते बयान रद्द झालं आणि हे सगळे मोकाट सुटले. हे जे मोकाट सुटले ना, एकही निर्दोष नाही आहे. सर्टिफिकेट न जोडल्यामुळे हे आज बाहेर पडले आहेत. आणि सर्टिफिकेट न जोडणारे अधिकारी, वरचे कोण अधिकारी मला माहीत नाही, पण थेट ज्याचा संबंध येतो तो जयस्वाल आहे ATSचा, कारण त्यांनी ही सगळी केस सांभाळली आहे. त्याच्यामुळे तुम्ही यांना जाब विचारा, त्या जयस्वालला धरून आणा, ही केस रिओपन करा आणि सगळे सर्टिफिकेशन जोडा. हे सगळे परत नव्याने आज जातील, याचं मी चॅलेंज देतो आहे. बाय.